घोरणं याचा संबंध हृदयविकाराशी आहे असं ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. घोरणं हे अनेक कारणांनी असतं. त्याच्यात लहान मुलांमध्ये वेगळं आणि अडल्टमध्ये वेगळं. तर लहान मुलांमध्ये त्याच्यात जी नेझल सेप्टम आहे, त्याला आपण डीएनएस म्हणू, अशी जर डिफॉर्मिटी असेल तरी देखील लहान मुलं घोरतात. त्याच्यानंतर ज्यांच्यात टॉन्सिल किंवा ॲडिनॉइड्स याची जेव्हा वाढ होते त्यावेळेस देखील लहान मुलं घोरत असतात. आणि अडल्टमध्ये जर विचार केला तर त्याच्यात महत्त्वाची जी कारणं आहे त्यातही ही दोन आहेच. जसं नाकाचा पडदा आहे किंवा त्यांचा जो लोअर जॉ जर एखाद्या व्यक्तीचा लूज असेल, त्याचा प्रेशर येऊन श्वासनलिकेवर पडून त्यामुळे पण घोरणं होत असतं. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांच्यात ओबेसिटी आहे त्यांच्यात हे महत्त्वाचं दिसतं. आणि याचा संबंध काय की याच्याने जो श्वासनलिका आहे त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे मेंदूला जो पोहोचणारा ऑक्सिजन आहे तो कमी पडतो. पर्यायाने मोठ्याने घोरण्याची प्रक्रिया सुरू होते. याची महत्त्वाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये शांत झोप न लागणे. एक घोरणं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदीच घरातल्या इतर व्यक्तींना झोप येणार नाही इतपत ते मोठ्याने घोरणं असतं. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी होणे, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश न वाटणे, कधी बसल्या बसल्याही झोप येणे किंवा तोंडाला कोरड पडणे, सकाळी उठल्यानंतर असं वाटतंय की तोंडाला कोरड पडलेली आहे किंवा नाक बंद असल्याचे सेन्सेशन जाणवणे, त्यानंतर खूप थकवा येणे, अस्वस्थ वाटणे, डोकं कायम जड वाटणे किंवा डोकं दुखणे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या व्यक्तींचं बीपी अनकंट्रोल्ड आहे अशा व्यक्तींनी नक्कीच त्यांना स्लीप ॲपनिया नाही ना हे तपासून घ्यावं. त्यानंतर याचाच दुष्परिणाम म्हणजे इरेग्युलर हार्टबीट. याचा विचार करत असताना नक्कीच सर्वात महत्त्वाचं वजन कमी करणे, प्राणायाम करणे आणि त्याची योग्य ट्रीटमेंट करणे. पहिले तर निदान होणं गरजेचं आहे आणि मग ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल येतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच विश्वगोविंद आयुर्वेदला भेट द्या आणि तुमचं घोरणं हे स्लीप ॲपनियाशी रिलेटेड आहे की नाही किंवा इतर कारणांशी रिलेटेड आहे हे तपासून घ्या.